हॅलो गाईज, गाय गुड मॉर्निंग. आता वाजलेत सकाळचे 11 वाजलेत. तर आजचा आमचा व्लॉग जो असणार आहे काय असणार आहे सांग की. आजच्या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आम्ही घरच्या घरी आमच्या मम्मीची फेशियल करणार आहे. आज तृप्ती हा. मम्मीजी आमच्या फेशियल करणार आहे. आणि ह्या तुम्ही या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल आज आम्ही आणि काय बरंच काय करणार आहे. आम्ही आज आम्ही. भरपूर काय काय करायचं. आज आम्हाला रूम स्वच्छता करायची आहे, पूर्ण बाल्कनी स्वच्छता करायची आहे, झाडासनी प्लांटेशनमध्ये झाड पाणी वगैरे घालायचं आहे, त्यांचं कटिंग वगैरे करायचं आहे, भरपूर काय काय आहे. आता आमच्या शौर्यला आंघोळ घालणार आहे मम्मीनं आमच्या. आता मॉलिश वगैरे केलेलं आहे मसाज ऑइलने. तर असा असणार आहे आमचा आज जे काय असणार आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेलच. तर कंटिन्यू आपल्याला सोबत राहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. शेवट पण नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तसं तर साईड तर आता आमच्या शौर्याची मसाज केलेला आहे मामानं. तर बघू शकता शौर्यला आम्ही फर्स्ट टाइम घेत आहे ब्लॉगमध्ये. तर शौर्य हाय कर सगळ्यांना, हाय. तर आमचं शौर्यचं आता आंघोळीच घालायचं टायमिंग झाले. मग आज शौर्यला आंघोळ घालणार आहे मम्मी. आज सोमवार असल्यामुळं आज गेलेली आहे लेट सकाळी. आणि आज तापवलेलं आहे पाणी गॅसवरती, कारण का लाईट नाही आहे, गिझर बंद आहे, त्यामुळं काही करू शकत नाही. मग आता गॅसवर पाणी तापवून मग आज मम्मीने ठरवलं आहे की युटिलिटीमध्ये तिला आंघोळ घालायची आहे. मग ते आता युटिलिटीमध्ये आंघोळ घालणार आहेत पोरग्याला. तर आता आणि शौर्याची आंघोळ झालेली आहे, बघू शकता तुम्ही. जरा दाखवा बाबूला आंघोळ झालेलं आहे. आता कुठे चालला आहे तुम्ही आवरायला, कुठे चालला आहे सांगा लवकर. आता मस्तपैकी बेबीच्या बाबूसाठी आम्ही मॅट घेतलेलं आहे. बाबा आता आमचा शौर्य आमचा ह्याच्यावरती खेळते दररोज सकाळ संध्याकाळी ह्याच्यावरती असते. आणि पिलो ह्याच्यावर असतोस का नाहीस बाबू. तर आता आम्ही चाललोय भावडवरती. हां काय थांबा मम्मीने बोलल्या, एक मिनटं बघतो काय घ्यायचं आहे. काय ठीक आहे. मम्मीने दिलेले आहे बाळी मुलगीच्या कपडे आहेत, त्यात ब्लँकेट वगैरे आहेत, ते सेपरेट धुवायला लागते वॉशिंग मशीनला. तरी बरं वॉशिंग मशीन झालं थोडक्यात लेट असल्यामुळं. आता आम्ही चाललो आहे वरती रूममध्ये आमच्या शौर्याला आवरायला. मग सगळं शौर्याला आवरून झाल्यानंतर मग शौर्यांना आम्ही झोपवणार. मग झोपून झाले की मग आमच्या रूमची वगैरे बाकी सगळी तयारी करणार. काय म्हणतेस, काय काय कसं कसं नियोजन असणार सांग तू. आणि इकडे बघ की सांग त्यांना सांग पहिलं इडे. हां आता काय करायचं सांग. आता पहिल्यांदा शौर्याची आंघोळ सगळी झालेली आहे. हां तर ते सगळं आवरायचं पहिल्यांदा त्याचं दम म्हणला होय काय मग त्याचं सगळं आवरूया. हां रूम स्वच्छ करा पहिल्यांदा. होय होय. किती घाण झालं बघ. कारण रूमची अवस्था बघू शकता तुम्ही कशी झालेलं आहे सगळं असं आहे. आणि हे काल आम्ही काल ड्रायशीट मागवल्या ऑनलाईन ॲमेझॉनवरून, कारण का बाबा आमचं सो करते त्यामुळे ते घ्यायला लागलं आम्हाला. असंच आहे ग्रेमध्ये. थोडीशी लहान साईज झाल्या त्या बेडशीटची, कारण का आमचा बेड जो आहे तो आम्ही तयार करून घेतला आणि मोठा किंग साईजपेक्षा मोठा असल्यामुळं तो बेडशीट त्याला जात नाही. मग असं असणार आहे ते. मग आता तृप्ती हे सगळं क्लॉथिंगचं जे आहे कपडे वाळवायचं स्टँड तर अशा तऱ्हेने चला शौर्याची आमच्या शौर्याची आंघोळ झालेली आहे. बाबू इकडे बघ. आणि आमच्या शौर्याला पण आम्ही आता आवरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. इकडे बाबू शौर्याला बघा आमच्या आवरला आहे, छान छान आवरला आहे मम्मा सोबत. हाय कर पिलो, हाय हाय कर. तर आता आमचं फेशियल झालंय, दाखवतो मला रिझल्ट. हे बघा रिझल्ट बघू शकताय तुम्ही. एकदम क्लीन चेहरा झालेला आहे त्यांचा सगळा. आता त्यांनी रेडी झाल्यात पार्टीसाठी. तर आम्ही आज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही आज रूमची स्वच्छता करणार आहे. तर आता दुपारचे वाजले 3, उशीर झाला आहे थोडा. रोहित बाहेर गेलेला त्यामुळे आम्हाला आज आवरायला उशीर झाला. आत्ता आमची जेवणं झाली केले. आणि आता आमची रूम दाखवतो बघा तुम्हाला. पहिल्यापासूनच आहे बघा. हे बघा ही सगळे कचरा बेकार झाले हालत. हे बघा हे फरशी घाण झाले आणि आज रोहित पुसणार आहे फरशी.
पुसणार नव्ह का? तुम्ही लोटून काढायचं आम्ही फरशी पुसायचं ठरलंय बा. दोन्ही पण तू कर, मी फक्त वरचे कपडे लावतो. बाथरूम स्वच्छ करायचं आहे. बाहेरची मग फक्त मी फरशी, लोटून देणार. balcony स्वच्छ करायचं मग फक्त मी लोटून देणार. मग आणि रडत्या काय फरशी पुसायची की. मी आहे मग समजून घेतलंय. एक खवड्या आहे मग समजून घेतलंय. असं दे जावा दुसरं कोण असं समजून घेतलं असतं? जावा फरशी पुसत जा. हॅलो, तर आम्ही रूमची स्वच्छतेबरोबरच या झाडांची देखील स्वच्छता करणार आहे. झाडांना पाणी वगैरे घालायचं आहे अजून जरा. झाडं जरा सुकल्यात. बाहेर दोघंच नाही की. बोल. तर काही ते माहिती तिकडे आहे का? आवाज कसा येणार? आवाज कसा येणार? असं कर का? उजेडात घे. जरा गोरा दिसते ना मी. तू पहिल्यापासूनच गोरा आहेस. नाही तर आता स्टँडिंग झाले. हां, मग आता बायकोनं आमच्या सांगितलं जसं 20% चार्जिंग राहिली की तपते. अच्छा, असू दे की मग जेवढं होता येईल तेवढं करायचं आपण. मग ऐका, मग आता मगाशी आली. मगाशी मी गेलतो जरा बाहेर, काम होतं जरा किरकोळ पप्पांचं. मग आलो. मग आता बाबूला अंड्यावरती. बाबू आता काय झोपून उठलाय मगाशी. त्यांचं फेशियल वगैरे झालं, तुम्ही बघितलं आजच्याच फेशियलचं. मग आता आहे आता फरशी पुसायची वाळी. मग आता फरशी वगैरे पुसून घेणार. जरा इथलं जरा घाण झाली बाल्कनी वगैरे. भरपूर घाण झाले, दाखवत तुम्हाला. ह्यांनी हेच प्रयत्न केलाय सगळी घाण बघा कशी केला. मी गेले. तूच केलायस. ती झाडांना पाणी मारताना सगळी तू केलायस. अगं मग गेल्या बघा, त्याला काय करणार? मग पाणी मारायची पण काहीतरी एक व्यवस्थित पद्धत असते. मग तुम्ही मारत जावा. एवढं सांगण्यापेक्षा मारत जावा पाणी तुम्ही. मारतेस मी, मारलेलं तू अंगचा कारभार केलायस. आणि सगळं फुलं भरून ठेवलाय सगळं. हे बघा एवढं करून पाणी मारते का सांगा. झाडं जगलेली परत मेलीत सगळी. मला सांगा मित्रांनो, आता फरशी पुसायचं काम करत असते बायकोच असते की नाही. तरी पण आता हे मलाच करला त्या उगाच. मी आता डिलिव्हरी गर्ल आहे म्हणून मी करते, म्हणजे वाईफला मदत म्हणून करते मी. असं दे. मग आता ठरल्याप्रमाणे मी फरशी पुसणार आहे आणि ती लोटून काढणार आहे. काल लोटून काढलेली, कालच फरशी पुसायची ती. पण काल जरा वेळ लाईट गेल्या खरं. व्हॅक्युम क्लिनरला आता फक्त झाडूनच काढायला पाहिजे मला. आता झाडून वगैरे काढतो, मस्तपैकी फरशी पुसून घेतो. तर तुम्हाला टाईम लेप्समध्ये दाखवतो, फास्टात फास्ट व्हिडिओ. ठीक आहे, आधीमध्ये असं मजा मस्ती करतोच आम्ही. बनत राहा फरशी पुसा. मित्रांनो, अशाच जाणारे तृप्ती आता लोटून काढणार आणि माझं काम आहे फरशी पुसायचं काम असणार आहे. बाथरूम घासायचं काम असणार आहे. बाथरूम घासावं लागणार आहे आज. आज माझी आम्ही कसं एक्सचेंज ऑफरमध्ये करत असतो, म्हणजे स्विच रोल असते यांचा. तिने 2 दिवस घासायचं, मी 2 दिवस घासायचं, असं असते आमचं सगळं मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला जसं कळालं असेल, आम्ही स्विचिंग करतो आहे. आम्ही 2-2 दिवस तिला पण म्हणजे त्रास होते, त्यामुळे मला मदत करावं लागते. आणि मी काय घरीच असते जास्तीत जास्त. मग मी कामं करू शकतोय. तिची कामं पण कसं आहे शेवटी ते आता एक आई झाल्या, मी एक वडील झालो आहे. मग माझं कर्तव्य आहे की माझ्या बायकोला माझी मदत भेटायला पाहिजे. तर ते मी कर्तव्य पार पाडणार आहे आज. तर तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दिसेलच कोण जास्त काम करते, सगळ्यात जास्त कोण काम करते. हां, हे बघा आले बघा. हिला सगळं क्रेडिट पाहिजे असते, काम काय करणार नाही आणि क्रेडिट पाहिजे असते. बघितलं सगळं असं असते सगळं काम. मग मित्रांनो, तर चालू करतो कामाला. तर तुम्हाला टाईम लाईफमध्ये दिसेल पटा विषय. ठीक आहे, तर बघू शकता. हे बघा साडून काढणार आहे ती. बाहेरच घे ना, बाहेरचं कचरा बाहेर ठेव. तिथल्या इथंच, हां तिथल्या इथंच ठेव आणि इथला इथं ठेव. काय कर, बाथरूमला बघ, हे जो चेंजिंग रूममधला आहे बच्चा, ऐक तर, चेंजिंग रूममधला जो आहे तो इथं ठेव ह्या फरशीपाशी. आणि तिथलं जो आहे त्या कोपऱ्यातला ते सगळा रूमचा इथंच आणि एका ठिकाणी. आणि मग एकत्र गोळा करून मग डस्टबिन पण टाके ना, कारण आता व्हॅक्युम क्लिनर म्हटलं लाईट नाही, आज व्हॅक्युम क्लिनरला यूज करू शकत नाही. तसं कर. हां, मी हे करू दो काय, खाली फरशी पुसायचं कुठे खाली आहे काय? बरं ठीक आहे, मी 2 मिनटात जाऊन घेऊन येतो, थांबा. असं काय नाही, मी आधीमध्ये तृप्तीने तुम्हाला सांगितले असेल मी मदत करतोयच तृप्तीला, जेवढं होता येईल तेवढं. जेव्हा मी घरी असते फ्री असते तेव्हा मी तिला मदत करतोयच, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही.
मग अस्ताने आताही बघू शकता घेतलेलं आहे. मग पप्पा गेलेत बाहेर, मम्मी आहे झोपल्या खाली. मग तर रूमचं आमचं आम्ही सगळं करतो आहे. वरचं फ्लोअरचं आपल्याकडं असते सगळं. छोट्याची रूम छोट्या करतो आहे. आमची रूम आमचं आम्ही करतो आहे. मम्मीचं सगळं खालचा फ्लोअर असल्यामुळं आम्ही वरचं सगळं पार्टिशन करूया, जेणेकरून सगळं इझी होतं आहे धुवाय पुसायला. क्लीन राहते सगळं, रूम आपली स्वच्छ राहते सगळ्यांची. इथं आपण राहतो आहे, जे आपली वस्तू आहे ते आपल्याला स्वच्छ करण्याचं काय हरकत नाही आहे. मग त्यामुळं आपण जिथं राहतो आहे तो पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे, दोघांनी मिळून केल्यावरती चांगलंच राहतं सगळं रूम स्वच्छ. कारण का आपण तिथे झोपतो, आपली सगळी कामं वगैरे असतात, त्यामुळं स्वच्छ करत राहा तुम्ही पण, चांगली गोष्ट असते. ठीक आहे, तर आता आम्ही चालू करतो कामाला. ठीक आहे, बघत राहा. तर नमस्कार मित्रांनो, तर सगळं झालेलं आहे स्वच्छ वगैरे करून, सगळं क्लीन झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवतो सगळं कसं केलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही सगळ्या झाडांचं वगैरे झालेलं आहे पूर्ण क्लीन करून. तर जसं की तुम्ही बघितलं अक्षला क्लिनिंग कसं झालेलं आहे. तुम्हाला एक रूम पण दाखवतो कसं क्लीन केलं. एक मिनिट लाईट लावतो पूर्ण. तर बघू शकताय तुम्ही मित्रांनो, अशी पण पूर्ण आता रूम क्लीन केलेली आहे सगळी पूर्ण स्वच्छ एकदम. तर रूम पण क्लीन झालेला आहे, बाथरूम पण क्लीन केले, चेंजिंग रूम पण क्लीन केलेला आहे. तर आता जाऊया आपण खाली काय काय आहेत विषय बघूया आपण. प्लांटेशनचं पण झालेलं, प्लांटेशनचा व्हिडिओ करायला मिळाला नाही, जास्त काय केलं नाही कारण का कटिंग वगैरे जास्त काय केलेलं नाही, पाणी वगैरे घातलेलं आहे. बाकी काय फ्रेश ठेवली सगळं. ठीक आहे, तर भेटूया आपण खाली, बघू काय काय नियोजन. ठीक आहे, आता स्वच्छता करून झालेलं आहे. तुम्हाला जसं सांगितलं मी, आता बघूया तृप्ती काय करल्या. खाली आल्या, बघून घेऊया तृप्ती काय करल्या. आता काय करलं तुमच्या? माझं फरशी पुसून खूप कंटाळा आला, माझं पाय त्यांनी दुखायला, त्यामुळं जेवण पण करायला पाहिजे मलाच. फरशी पण पुसलोय मीच, रूम पण आवरले मीच. बघितलं का मित्रांनो काय म्हणाल्या? तुम्ही काय व्हिडिओमध्ये बघितलं असेल कोण काम केलंय? तू पण केलायस, मी पण केलं, दोघांनी मिळून केलेलं आहे जास्त काम. कष्ट केलायस, तुझ्यासाठीच खायला करावं लागलं. ठीक आहे, थँक्यू सो मच. बच्चा माझ्यासाठी काय तर खायला करत आहे. काय तर पुऱ्याचं काय काढलं गेलीस काय? काढून नाही, पुऱ्या करणार आहे. पुऱ्या 2-3 करून बघितलो कशा होतात. हां खराब झाले काय? जरा ठीक आहे. नव्हतं हां ते, जरा बघाल तर सारण जरा खराब झाल्याचं वाटले मला. बरं, त्यापेक्षा नकोच पुऱ्याच, त्यापेक्षा केलेलं बरं मस्तपैकी. मग पुऱ्या. तर आता आमची आजीबाई, शौर्यची आजीबाई घेऊन चालल्यात बाहेर फिरायला. शौर्य आमचा झाले संध्याकाळचं इव्हिनिंग टायमिंग झालेलं आहे. बघू शकता तुम्ही शौर्य काय करला आहे, कसं बघायला आहे बघा. तर बाहेर गेलेला आहे. मच्छर आहेत ना भरपूर, हळूहळू. मग तर बघूया, लुसीला घेऊन जरा जातो बाहेर. हे बघू शकता तुम्ही शौर्याला आमच्या आजीबाई घेऊन आले आहेत आणि आजीबाईंचं फेशियल झाले. आजीबाई कशी दिसतात बघा, लाजू नका बघा जरा. तुम्हाला दाखवतो. तर आजीबाई आणि सासूबाई, जसे की तुमच्या सुनबाईने आज तुम्हाला फेशियल केले, मग त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय म्हणायचं नाही. थांब घे एक मिनिट थांब. हां बोला. वाशाला की सगळं काय बोला, काय म्हणायचं सांगा. काय म्हणू, चांगलं झाले की व्यवस्थित केल्या काय? 2 दिवसांनी काढणार. व्यवस्थित झाले का आता तरी? तुला बघितल्यावर कळत नाही माझा चेहरा कसा झालाय काय.
बघून घ्या डिटेल्स इन डिटेल्स. तर मित्रांनो आता घेऊया आपल्या लसीला घेऊन आपण जरा खाली जाऊन फिरून या. आपण इव्हिनिंगला तिला फिरवतोयच. ठीक आहे चलो से. लसी आमची किती एक्सायटेड आहे बघा. लसी किती एक्सायटेड आहेस बघा. लसी किती एक्सायटेड आहे बघा आमची.